नमस्कार मित्रांनो, मी सुमित विषय तुमचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. तुम्ही बघू शकता मी सध्या आहे मानकेश्वर मंदिराजवळ. इथं मी रोज सकाळी पाया पडायला येतो. किती मस्त वातावरण वाटतं सकाळचं. मी येतो बघतो इथे तर रोज इथे असा कचरा पडलेला असतो. तर गवत वगैरे पण झालेला आहे आजूबाजूला. पायऱ्यांजवळ इथं खूप कचरा पण पडलेला आहे. तर इथली आपण साफसफाई करायचं ठरवलं आहे. तर जास्त वेळ न घेता पण कामाला सुरुवात करूया. तर जवळजवळ सकाळचे 7 वाजलेत. अर्ध्या पाऊण तासात जेवढं होईल तेवढं करणार, कारण मला कामावर पण जावं लागतो जनरलसाठी. तर पहिले आपण ह्या पट्ट्यापासून सुरुवात करू. त्या शेवटच्या पट्ट्यामध्ये एवढाच टार्गेट आहे आपला. थोडा कॅमेरा अँगल चेंज करायला लागला. काहीतरी पिशवीसारखी पाहिजे होती. गोंडच्यासारखं इथं काहीतरी आहे. सध्या काढून तर ठेवू आपण. गोळा करायला तर वेळ नाही लागणार आपल्याला. थोडा आपल्या कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटेल मित्रांनो, पण आपल्या कामामध्ये एकदम 100% हे असेल. थंडी पण उडून जाईल मस्त आहे सकाळच. हे मस्त वाटायला लागलंय बघा आताच. किती भारी वाटायला लागलंय असं. हां, आपण राहिलंय. एवढा एरिया साफ झाल्यानंतर एक नंबर वाटेल. इथली पण मी साफसफाई करणार होतो, पण ते कोणतरी करून टाकली. ते जाम कचरा पडलेला. हा इथं चांगलाच झाड रुजलाय तर मजबूतच. हा का आपल्याला हलणार नाही. आपली तेवढी काही बॉडी नाही. चांगलाच रुजला इथं. तिथं जाम खराब वाटतो. तिथं खरी म्हणजे खराब आहे ती सुरुवात. या ते भोपीवाल्या आले. भोपी बाबा आले तुमचे. तेव्हा असेल हा करते तरी काय ते एकटा गवत काढते. याला कोण दिलं मजुरी आज. माझं पण नाव दर्शनच आहे. सुट्टी का काय आज?
आज सुट्टी घेतली वाटतं. नाही जनरल ड्युटी हा का पूजेला टाइम होता ना. बरं. पूजेला टाइम आता तिकडून गावात पूजा करून झाडू फिरू हा. टाइम होते जाम. बरं. मग आपलं जनरलच बरी आहे. मग जानवर कसला उडवलाय तिथं. हो बघितला मी पण. कसला आहे असला तर गाडीला आहे कांबल्या होता वाटतं. थांबलेच आहे. मी पण घाबरलो, बोललो हा काय मिळाला इथं. ते देवासारखंच दर्शन दिलं. रांगेने मस्त लावलेली. किती बारा वाटा लागला. बघा तुम्हीच एवढा डिटेलिंगमध्ये नाही होणार. कामच झाला आहे अधिक. ते पिशवी सांगू काय नको हा टाकून येतो. गवत आपण इथं गोळा करून ठेवू. इथं सुकला तर जाळून जाईल तो. बघू शकता किती मस्त वातावरण आहे. धुका आहे नुसता. बघू शकता इथे मस्त वाटतंय. अरे नुसता गवत होता, बघायला पण भारी वाटतंय. असा मोठा मोठा गवत असेल तर पटकन ठेवून जातो. बारीक सारीक काय ना पटकन निघत नाही. सर्व प्लास्टिक चालू इथलं. आता सध्या गोळा करतो थोडाफार. तिकडे पण पडला आहे प्लास्टिक, इकडे पण पडला आजूबाजूला. त्यासाठी ही उपयोगी येईल आपल्याला. इथं घरून बघतोच मी काहीतरी पिशवी घेऊन यायला लागेल. बघा ह्या बाटल्या बिटल्या ह्या घालून घुसळले होते आपण. इथं पण सर्व प्लास्टिक आहे. तिकडे पण थोडा पडला आहे, तो पण आणू. चला तर निघतो मी मित्रांनो. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि फॉलो नक्कीच करा.